हॅलो, स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे। तर चला तर मग मी आज एक आगळी-वेगळी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। आजची रेसिपी आहे पंचामृत बनवलेला आहे, ते मिरचीपासून बनवलेला आहे। तर चला तर मग रेसिपी सांगते। इथे मी आपल्याला काही मिरची लागणार आहेत। मिरची छान स्वच्छ धुवून देठं काढून आपल्याला छान मिक्सरमधून त्याचा बारीक असा ठेचा तयार करून घ्यायचा आहे। आणि आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा व त्यामध्ये पळीभर तेल घाला, मोहरी आणि जिरे घाला। जिरे मोहरी तडतडले की छान आपल्याला यामध्ये मिरचीचा जो ठेचा काढलेला होता तो ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि असा छान परतून घ्यायचा आहे। एक 5 ते 7 मिनिट छान त्याचा कलर बदलला की यामध्ये आपल्याला थोडे काही मसाले घालायचे। अर्धा चमचा हळद घाला आणि 1 चमचा घरगुती काळा मसाला घाला। आणि लाल तिखट घालायची गरज नाही, कारण की मिरची ही खूप तिखट असते। आणि इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे, मी चिंच भिजू घातलेली होती। आणि ही आंबट गोड असं पंचामृत खायला खूप छान लागते। आणि गरजेनुसारच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी नाही घालायचे। जास्त पाणी घातले की पातळ होतं आणि त्याला चव नाही लागत एवढी छान। थोडेसे पाणी घालून आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घाला। आणि आता लागणारी वस्तू म्हणजे तो लागणार आहे गूळ, थोडासा गूळ, आंबट गोड अशी ही याची चव छान लागते। आणि त्यानंतर आपल्याला इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। आणि हे पंचामृत अगदी झटपट होते। जर तुम्हाला मिरचीचा ठेचा काही नवीन रेसिपी करायची असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करू शकता। आता वरतून आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे। आणि आता आपलं पंचामृत छान शिजलेलं आहे, तर तयार आहे आपलं हे मिरचीपासून बनवलेलं पंचामृत। तर जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझे हे व्हिडिओ येतच राहतात 2 ते 3 दिवसातून। तर लवकरात लवकर ज्यांनी कुणी केलं नाही त्यांनी माझ्या व्हिडिओला लवकरात लवकर सबस्क्राईब करा।